नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? तुमची विश पूर्ण झालेली आहे. तुमची विश कंप्लीट झालेली आहे. तुम्ही सक्सेसफुली तिला अचीव्ह केलेलं आहे. यावर लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं? लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये हे शिकवलं जातं, याच्यावर बोललं जातं. प्रत्येकजण याच्यावर बोलतं की हे पूर्ण झालेलं आहे. तुमची विश पूर्ण झालेली आहे. तुम्ही बऱ्याच वेळा कुठल्याही व्हिडिओमध्ये म्हणा किंवा यूट्यूबवर ऐकलेलं असेल, इट्स डन, इट्स डन, इट्स डन. पण आज इट्स डन याला थोडंसं एक्सप्लेन करून सांगते की इट्स डन याला लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये काय महत्त्व आहे आणि कसं हे तुमच्या मॅनिफेस्टेशन पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे मदत करत असतं. ही जी गोष्ट आहे की तुमची विश पूर्ण झालेली आहे. आय ट्रस्ट मी की तुमची विश पूर्ण झालेली आहे. जेव्हा ही गोष्ट तुम्ही तुमच्या माइंडमध्ये रिपीट करून करून जेव्हा टाकतात की मॅनिफेस्टेशन पूर्ण झालेले आहे, माझी विश पूर्ण झालेली आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ही गोष्ट पूर्ण करतात, तेव्हा विश्वास ठेवा की ही गोष्ट ब्रह्मांडमध्ये पण देखील पूर्ण झालेली आहे. युनिवर्समध्ये पूर्ण झालेली आहे. कारण ब्रह्मांड हे तुमच्यापासून वेगळं नाही आहे किंवा तुम्ही ब्रह्मांडापासून वेगळे नाही आहेत. तुमचं सबकॉन्शियस माइंडच ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांडच तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर लगेच रिॲक्ट करत असते आणि लगेच तुम्हाला उत्तर मिळत असते. जेव्हा तुम्ही म्हणतात की एखादी गोष्ट ही पूर्ण झालेली आहे, तेव्हा तुम्ही इथे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमाला लावून द्या. बेसिकली या दोघी एकच गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या माइंडला सांगत असतात की हे काम झालेलं आहे, ही मॅनिफेस्टेशन झालेली आहे, तेव्हा मध्ये तुम्हाला निगेटिव्ह वाटत असतं किंवा निगेटिव्ह थॉट येत असतात, तेव्हा तुम्ही घाबरू नका. स्वतःला हळूहळू कंट्रोल करा आणि तुमचं माइंड हे पॉझिटिव्हिटीकडे शिफ्ट करा. आणि तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की तुम्ही तुमच्या माइंडला रिपीट सांगायचं आहे की ही गोष्ट झालेली आहे. 100% ही गोष्ट पूर्ण झालेली आहे. आणि ती गोष्ट ते मॅनिफेस्टेशन पूर्ण झालेलं आहे हे तुम्ही फील करायचं आहे. नाहीतरी बऱ्याच वेळा होतं काय, तुम्ही तुमच्या माइंडमध्ये टाकतात काय आणि तुम्ही फील करतात काय. जर तुम्हाला सुरुवातीला असं होत असेल की निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं बऱ्याच वेळा होतं, तर अजिबात घाबरू नका. हळूहळू प्रयत्न करा. सुरुवातीला 50% करा, मग हळूहळू वाढवत जा. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह असाल तेव्हा तुमची ती विश ही परत रिपीट करत जा तुमच्या मनामध्ये, किंवा तुम्ही ग्रॅटिट्यूड करू शकता, स्क्रिप्टिंग करू शकतात, सेल्फ लव करू शकता, सेल्फ हिलिंगवर तुम्ही काम करू शकता. अशा पद्धतीने तुमच्यातली निगेटिव्हिटी हळूहळू ही निघून जाईल आणि हळूहळू तुमची पॉझिटिव्हिटी वाढत जाईल आणि तुम्ही फील करू शकता, तुम्ही तुमच्या माइंडला सांगू शकतात की माझी ही गोष्ट पूर्ण झालेली आहे, माझी ही गोष्ट पूर्ण झालेली आहे. पॉझिटिव्हिटीला तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा हिस्सा बनवा, त्याच्यावर काम करा, विश्वास ठेवा. हे तुमच्या आयुष्यात इतकं सुंदर असे मिरॅकल्स तयार व्हायला लागतील की तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्ही स्वतःवर काम करा, सेल्फ लव करा, पॉझिटिव्ह राहा. तुम्हाला आयुष्यात जे हवं आहे ते युनिवर्स तुम्हाला आपोआप आणून देणार आहे. जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न कराल तेवढंच तुम्ही आनंदी असाल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.